बदलापूरच्या घटनेनंतर राज्यभरामध्ये जिल्हा परिषदेचे शाळा असतील व इतर शैक्षणिक संस्था असतील यामध्ये चिमुकल्यांची सुरक्षा करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली होती। मात्र असं असलं तरी अनेक ठिकाणी राज्यामध्ये अनेक गंभीर प्रकार घडत आहेत। हिंगोली शहरातील जिल्हा परिषदेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेवरती एका शिक्षकाने मुलींसोबत गैरवर्तणूक केल्याचा प्रकार घडलेला होता आणि मी सध्या भारत प्राथमिक विद्यालयामध्ये आहे। हीच ती शाळा आहे। या शाळेमध्ये वर्गावरती शिकवणीसाठी असलेल्या एका शिक्षकाने 8व्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत गैरवर्तणूक केलेली होती आणि त्यानंतर आता शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करत संबंधित शिक्षकाचं निलंबन केलेलं आहे। हे सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी सकाळपासून या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र हा सगळा नेमका प्रकार काय होता आणि कशामुळे या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण विभागाचे काही अधिकारी आहेत। सर, नेमका प्रकार काय घडलेला होता, ही कुठली शाळा आहे आणि कोण चालवतो ही शाळा? हे भारत प्राथमिक विद्यालय या ठिकाणी प्रकार असा होता की जे शिक्षक आहेत ते वॉशरूमला गेले होते। वॉशरूमला गेल्यानंतर त्यांनी त्याची कडी लावली नव्हती आणि त्यानंतर काही मुली तिथे वॉशरूमसाठी म्हणजे त्या वॉशरूमकडे गेल्या आणि दरवाजा उघडला। मग त्यानंतर जे शिक्षक आले आणि शिक्षकांनी गैरवर्तन केलं, म्हणजे गैरवर्तन नाही म्हणतात ते मुलींशी उद्धटपणे बोलले, असा प्रकार घडला। हो, शिक्षण विभागाने काय कारवाई केलेली आहे आणि शाळेला सूचना काय दिल्या? संस्थेने त्यांच्यावर कारवाई केलेली, संस्थेने त्यांनी निलंबित केलं। बरं, पुढे सर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जो आहे तो वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे का आणि पुढचं काय शाळा प्रशासनाला सूचना काय दिल्यात? आम्ही आमचा सविस्तर अहवाल बनवला आहे, आम्ही तो वरिष्ठांना सादर करणार। हो, तर नक्की जे शिक्षण विभागाचे अधिकारी होते वॉशरूमच्या बाहेर शिक्षकाने वर्गातील मुलींसोबत गैरवर्तणूक केल्याचं शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। काल खरं तर या शाळेमधले जे काही चिमुकले विद्यार्थी आहेत ते पालकांसोबत हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले होते। मात्र पोलिसांकडनं अद्यापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाहीये। पोलिसांनी या प्रकरणामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। पालकांनी तक्रार अद्यापर्यंत दिलेली नाही। मात्र पालकांची जर तक्रार आली तर संबंधित आरोपीच्या विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र एकंदरीतच बदलापूरच्या घटनेनंतर राज्यभरातील शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता। मात्र सरकारनं ज्या उपाययोजना केलेल्या होत्या त्या देखील कुचकामी ठरत आहेत आणि सरकारच्या नियमांचं पालन शाळेकडून होत नसल्यानं वारंवार अशा पद्धतीचे प्रकार घडत असल्याने पालकांमधनं संताप व्यक्त होत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।